नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवम पवार आणि आपण बघतो आहे स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे व्हेरी IMP प्रश्न आणि आजचा भाग क्रमांक आहे 24। मित्रहो, याआधी आपले एकूण 23 भाग झालेले आहेत। ते सर्व भाग आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे। तेव्हा मित्रहो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहील। आणि मित्रहो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या गरजू विद्यार्थी मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करत चला। तेव्हा बघूया मित्रो, आजचा पहिला प्रश्न क्रमांक 1। जागतिक अंतराळ सप्ताह 2024 ची थीम काय होती किंवा काय आहे? पर्याय क्रमांक 1 आहे अंतराळ आणि विज्ञान, पर्याय क्रमांक 2 आहे अवकाश दर्शन, पर्याय क्रमांक 3 आहे अंतराळ आणि हवामान बदल आणि पर्याय क्रमांक 4 आहे मित्रहो अवकाशाला गवसणी। तर जागतिक अंतराळ सप्ताह 2024 ची थीम होती मित्रहो पर्याय क्रमांक 3 अंतराळ आणि हवामान बदल। जागतिक अंतराळ सप्ताह कधी साजरा करतो आपण? 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान। ठीक आहे, आता 4 ऑक्टोबर आपल्या सर्वांना माहीत आहे। 4 ऑक्टोबर 1957 4 ऑक्टोबर 1957 मध्ये रशियाचा स्पुटनिक 1 नावाचा उपग्रह अवकाशात झेपावला। ठीक आहे, मग आपण 1957 पासून जागतिक अंतराळ सप्ताह साजरा करतो का? तर नाही। युनायटेड नेशनने 1999 पासून 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान जागतिक अंतराळ सप्ताह साजरा करण्याचे ठरवले। ठीक आहे, ठराव मांडण्यात आला आणि तो ठराव पास झाला कधी? 1999 मध्ये। ओके, चला पुढे। प्रश्न क्रमांक 2। राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जीवनाचे चित्रण करणाऱ्या बापू टावर चे उद्घाटन कोठे करण्यात आले? पर्याय क्रमांक 1 आहे गांधीनगर गुजरात, पर्याय क्रमांक 2 आहे सेवाग्राम महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 आहे धारासना गुजरात आणि पर्याय क्रमांक 4 आहे पाटणा बिहार। तर याचे योग्य उत्तर होईल पाटणा बिहार, पर्याय क्रमांक 4। पाटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महात्मा गांधीजी यांच्या 155व्या जयंतीनिमित्त महात्मा गांधीजींच्या जीवनाचे चित्रण करणारे बापू टावर चे उद्घाटन पाटणा येथे बिहार राज्यातील राजधानी पाटणा येथे केले। ठीक आहे, योग्य उत्तर होईल पाटणा बिहार। प्रश्न क्रमांक 3। खालील दिवस व दिनविशेष मधून अयोग्य जोडी निवडा। दिवस दिले आहे आणि दिनविशेष यामधून अयोग्य जोडी निवडा। पर्याय बघा, विधान 1 आहे 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन किंवा जागतिक विद्यार्थी दिन। तर 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन, जागतिक विद्यार्थी दिन साजरा करतो का? तर हो। ठीक आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं ते जयंती आहे 15 ऑक्टोबरला। ठीक आहे, नंतर 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन। तर महाराष्ट्र पोलीस स्मृती दिन असं पाहिजे होतं ते, तर हे पण बरोबर आहे। 24 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्रसंघ दिन, तर हे पण आहे बरोबर, कारण की 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र ही संघटना स्थापन झाली। ठीक आहे, तेव्हा अ, ब, क हे तर तीनही बरोबरच आहे। चौथं बघा, 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकात्मता दिन, तर हे पण योग्य आहे मित्र। सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आपण काय म्हणून साजरी करतो? तर राष्ट्रीय एकात्मता दिन। तेव्हा योग्य उत्तर काय? आपल्याला अयोग्य जोडी विचारली आहे, तर इथं सर्व योग्य असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 सर्व जोड्या योग्य। प्रश्न क्रमांक 4 बघा, भारताचे पंतप्रधान होण्यासाठी कमीत कमी किती वय असायला हवे? भारताचे पंतप्रधान होण्यासाठी कमीत कमी किती वय असायला हवे? बघा मित्रहो, संविधानामध्ये पंतप्रधानांच्या वयाचे निकष दिलेले नाही आहे,
परंतु असं स्पष्ट म्हटलेलं आहे की पंतप्रधान होण्यासाठी कमीत कमी तो लोकसभेचा किंवा राज्यसभेचा दोनपैकी एका सभागृहाचा सदस्य असला पाहिजे. ठीक आहे. आणि तो सदस्य नसेल तर पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये राज्यसभा किंवा लोकसभा दोनपैकी एका सभागृहाचं सदस्यत्व त्यांनी मिळवले पाहिजे. ठीक आहे. समजा त्याने कमीत कमी म्हटले आहे, जर त्याला राज्यसभेचे सदस्यत्व मिळवायचे असेल तर त्याला वयाचे 30 वर्ष पूर्ण करावे लागतील आणि लोकसभेचे सदस्यत्व मिळवण्यासाठी वयाचे 25 वर्ष पूर्ण करावे लागतील. तर कमीत कमी किती वय असायला हवे असा जर फिरून प्रश्न विचारला तर उत्तर होईल आपलं पर्याय क्रमांक 2, 25 वर्ष. प्रश्न क्रमांक 5, भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्व कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आले आहे? मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे दक्षिण आफ्रिका, पर्याय क्रमांक 2 आहे ब्रिटन, पर्याय क्रमांक 3 आहे ऑस्ट्रेलिया आणि पर्याय क्रमांक 4 आहे जर्मनी. तर मित्र हो, इथे थोडी मिस्टेक झाली आहे. चारही पर्याय इथं रॉंग होतात. बघा, दक्षिण आफ्रिकेकडून आपण काय घेतलेले आहे? घटना दुरुस्ती पद्धत. घटना दुरुस्ती पद्धत कलम 368. ब्रिटनकडून काय घेतलं आहे? कायद्याचे राज्य, संसदीय शासन पद्धती, संसदीय शासन पद्धती. ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलं आहे? राज्यसभा आणि लोकसभा यांची संयुक्त बैठक. संयुक्त बैठकीची तरतूद घेतली आहे ते कोणाकडून? ऑस्ट्रेलियाकडून. आणि जर्मनीकडून काय घेतलं आहे मित्र? आणीबाणीची तरतूद. प्रश्न आहे मार्गदर्शक तत्व कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आले आहे? तर मार्गदर्शक तत्वे हे मित्र हो आयर्लंड या देशाच्या संविधानातून घेण्यात आले आहे. बघा, हे तिन्ही इथे या प्रश्नासाठी हे तिन्ही रॉंग होतील, परंतु उत्तर काय होणार? आयर्लंड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या आर्य समाज या संस्थेची शाखा मुंबईहून रिकामी जागा येथे हलवण्यात आली. पर्याय क्रमांक 1 आहे वाराणसी, पर्याय क्रमांक 2 आहे कराची, पर्याय क्रमांक 3 आहे प्रयागराज आणि पर्याय क्रमांक 4 आहे लाहोर. तर मित्र हो, स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेली आर्य समाज कधी स्थापना करण्यात आली होती? 1875 मध्ये. जेव्हा स्थापन करण्यात आली तेव्हा त्यांचं मुख्यालय होतं मुंबईला. ठीक आहे. पण भरपूर साऱ्या सनातनी लोकांचा त्यांना विरोध झाला. ब्राह्मण वर्ग या गटातल्या लोकांनी त्यांना खूप विरोध केला. त्यामुळे त्यांनी या आर्य समाज या संस्थेची जी शाखा होती ती मुंबईहून कुठे हलवली? तर पर्याय क्रमांक 4 लाहोर, आजच्या पाकिस्तानमध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, 1870 मध्ये पुणे येथे रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक सभेची स्थापना झाली. सार्वजनिक सभेची स्थापना 1870 मध्ये कुठे? पुणे येथे. कोणी केली? तर गणेश वासुदेव जोशी आणि महादेव गोविंद रानडे, मगो रानडे या दोघांनी मिळून या संस्थेची या सभेची स्थापना केली. ठीक आहे. परंतु यात इथे विचारलं काय? कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर अध्यक्ष होते श्रीमंत श्रीनिवासराव पंत यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक सभेची स्थापना झाली. आता श्रीमंत श्रीनिवासराव पंत हे कोण होते? तर हे त्यावेळच्या औंध प्रांताचे प्रतिनिधी होते. ठीक आहे. औंध प्रांताचे प्रतिनिधी.
ठीक आहे. आणि यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक सभेची स्थापना झाली. कोणी केली म्हटलं तर गणेश वासुदेव जोशी आणि महादेव गोविंद रानडे. प्रश्न क्रमांक 8 बघा. विद्युत प्रकल्प व जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा. खापरखेडा विद्युत प्रकल्प कुठे आहे? नागपूरमध्ये. एकलहरे नाशिक. पारस कुठे आहे? अकोला. आणि बल्लारपूर चंद्रपूर. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय होईल बघा. अला 3, पर्याय क्रमांक 2 किंवा 3 हे इथं कॅन्सल होतील. अला 3 आणि बला 1 एकमेव पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. खालीपैकी कोणते वृक्ष हे आर्द्र पानझडी वने या प्रकारात प्रमुख वृक्ष म्हणून ओळखले जाते? आर्द्र पानझडी वने. वनांचे प्रकार अभ्यासलो असं आपण बघा. ताड, निवडुंग, शिशव आणि सागवान. बघा मित्र, ताड जे वन आहे किंवा वृक्ष आहे ते किनारपट्टीचे वन आहे. ठीक आहे, किनारपट्टीचे वन. निवडुंग वाळवंटीय प्रदेश. वाळवंटीय वने. आणि शिसव हे सदाहरित वनेमध्ये येतात. सदाहरित वने. आणि आर्द्र पानझडीचे वनेमधून प्रमुख वृक्ष कोण? तर तो आहे सागवान. आणि फर्निचरसाठी मित्र महाराष्ट्र तसेच भारतामध्ये सगळ्यात जास्त सागवान या वृक्षाची तोड केल्या जाते. आणि महाराष्ट्रामध्ये सागवान वृक्ष जो की आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे, तो कोणत्या महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आढळतात? तर तो सगळ्यात जास्त आढळतो तो विदर्भामध्ये. आणि विदर्भामधून पूर्व विदर्भ. पूर्व विदर्भ. प्रश्न क्रमांक 10. दादाभाई नौरोजी यांनी सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाची व दरोडे उत्पन्नाची पहिली परिगणना केली. कोणी केली? सर्वप्रथम दरोडे उत्पन्नाची परिगणना किंवा मोजमाप दादाभाई नौरोजी यांनी. राष्ट्रीय उत्पन्न तसेच दरोडे उत्पन्नाची पहिली गणना केली. त्यांच्यानुसार 1867 ते 1868 या वर्षासाठी भारताचे राष्ट्रीय उत्पन्न व दरोडे उत्पन्न अनुक्रमे किती होते? तर पर्याय क्रमांक 1 आहे रुपये 340 कोटी आणि 20 रुपये. म्हणजे काय? 340 कोटी रुपये हे राष्ट्रीय उत्पन्न होते एकूण, तर दरोडे उत्पन्न होतं 20 रुपये फक्त. तर हे आपलं योग्य उत्तर होईल मित्र हो, पर्याय क्रमांक 1. राष्ट्राचं उत्पन्न किती होतं? 340 कोटी रुपये. आणि एका व्यक्तीचं दरोडे उत्पन्न म्हणजे एका व्यक्तीचं त्या काळी असलेलं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न किती होते? फक्त 20 रुपये. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 11 बघा. भारतीय कृषी मूल्य आयोगाची स्थापना एल.के. झा समितीच्या शिफारशीनुसार कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा, भारतीय कृषी मूल्य आयोगाची स्थापना, कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यासाठी एल.के. झा समिती नेमण्यात आली होती. आणि त्यांच्या शिफारशीनुसार कोणत्या वर्षी भारतीय कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली? तर त्याचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1, 1965. 1965 मध्ये भारतीय कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, कोणाच्या शिफारशीनुसार म्हटलं तर एल.के. झा समिती. ठीक आहे. आणि भारतीय कृषी मूल्य आयोगाचे कार्य काय असतात?
तर त्याचे कार्य असतात मित्र, जे कृषीतून किंवा शेतीतून उत्पादित होणारे पिके आहे, ठीक आहे, धान्य असो कापूस असो, जे पिके आहे त्या पिकांचं मूल्य ठरवणे हे त्यांचं मेन कार्य असतं. सध्या घडीला किती पिकांचं कृषी मूल्य हे जाहीर केल्या जाते, तर 24 पिकांची कृषी मूल्य हे आयोग जाहीर करतो दरवर्षी. प्रश्न क्रमांक 12, जर कोसेक थीटा गुणिला टॅन थीटा 2/√3 असेल तर थीटाची किंमत किती? बघा मित्र, कोसेक थीटा असे प्रश्न तुम्ही जर आता NTPCचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 100% असे प्रश्न मी तिथे बघायला मिळणार, ठीक आहे. कारण की 100 पैकी 30 प्रश्न हे फक्त गणितावरचे आहेत आणि 30 प्रश्न हे रिझनिंग, उरलेले 40 प्रश्न हे GS वरचे असतात. जर तुम्ही NTPC रेल्वेची तयारी करत असाल तर. आणि हे IMP क्वेश्चन आहे मित्र. बघा, कोसेक थीटा ट्रिग्नोमेट्रीवरचे प्रश्न आहेत, त्यांचे काही फॉर्म्युले आहेत ते आपल्याला पाठ करावेच लागतील जर आपण NTPC देत आहोत तर, ठीक आहे. बघा, कोसेक थीटा म्हणजे काय होतं? कोसेक थीटा म्हणजेच एक छेद साइन थीटा होते का मित्र? कोसेक थीटा म्हणजेच एक छेद साइन थीटा आणि गुणिला टॅन थीटा म्हणजे साइन थीटा भागिला कॉस थीटा. हे माहिती आहे आपल्याला. बघा, साइन थीटा इथे कॅन्सल होणार, काय उरलं? एक छेद कॉस बरोबर किती आहे म्हणजे 2/√3. तेव्हा कॉस थीटा म्हणजे किती होईल? कॉस थीटा म्हणजे होणार √3/2 आणि कॉस थीटा म्हणजे थीटाच्या ठिकाणी जर कोणते अंश असले की √3/2 येतं, तर कॉस 30ची किंमत आहे मित्र ही √3/2. कॉस 30 बरोबर √3/2 असतं. तेव्हा पर्याय क्रमांक 1. बघा मित्र, आपल्याला कमीत कमी साइन थीटा आणि कॉस थीटाच्या सगळ्या व्हॅल्यू पाठ पाहिजेत. मग ते साइन 0 असेल, साइन 30 असेल, साइन 45 असेल, साइन 60 असेल आणि साइन 90 असेल. तर 90पर्यंतच्या साइन आणि कॉस या दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला तोंडपाठ पाहिजे आहे मित्र, ठीक आहे. बघा, मी लिहून घेतो. बघा, साइन 0 का असतं? साइन 0 असतं 0, ठीक आहे. नंतर साइन 30 किती असणार? साइन 30 असते 1/2, ठीक आहे. नंतर साइन 45 किती असते? 1/√2, ठीक आहे. साइन 60 किती असतं? √3/2 आणि साइन 90 किती असतं? 1. हे झाल्या साइनच्या व्हॅल्यू, ठीक आहे. हे 0साठी, हे 30साठी, हे 45साठी आणि हे 60साठी आणि 90साठी, ठीक आहे. आणि कॉसच्या व्हॅल्यू काढताना काही नाही करायचं. बघा, इकडून असं लिहित आणायचं. बघा, 1 म्हणजे कॉस 0 1 असतं, कॉस 30 √3/2, कॉस 45 सेम असतं म्हणजे 1/√2 आणि कॉस 60 असतं 1/2 आणि कॉस 90 असतं 0/1 म्हणजेच इन्फिनिटी, ठीक आहे. 0 पण म्हणू शकतो आपण याला.
प्रश्न क्रमांक 13 साइन स्क्वेअर 5 प्लस साइन स्क्वेअर 10 प्लस साइन स्क्वेअर 80 प्लस साइन स्क्वेअर 85 इक्वल टू किती? बघा मित्र, बघा आपल्याला माहीत आहे साइन थीटा बरोबर कॉस 90 मायनस थीटा. साइन थीटा बरोबर कॉस 90 मायनस थीटा असतं. ठीक आहे. आता बघा इथे 5 आहे, साइन स्क्वेअर 5 साइन 5 आहे, ती याला मी कॉस 90 मायनस 5 लिहू शकतो. याच्या ठिकाणी मी लिहिणार कॉस 90 मायनस 5 म्हणजे 85. ठीक आहे, म्हणजे कॉस स्क्वेअर 85. इथे साइन स्क्वेअर 10 आहे, इथे मी कॉस स्क्वेअर 80 लिहू शकतो मित्र. 90 मायनस 10 80. ठीक आहे, या फॉर्म्युल्यानुसार. ओके. आणि आता मला माहीत आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा किती असतो? 1. बघा इथे कॉस स्क्वेअर 80 आणि साइन स्क्वेअर 80 या दोघांची व्हॅल्यू किती होणार? 1. इथे कॉस स्क्वेअर 5 आणि साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर 85 आणि साइन स्क्वेअर 85 म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा हे पण किती येणार? 1. म्हणजे 1 + 1 फायनल उत्तर किती येणार? 2. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14 पाण्याचा एक ड्रम 3/4 भाग पाण्याने भरला आहे. एक ड्रम आहे पाण्याचा, किती भरला आहे तो? 3/4 म्हणजे पाऊण भाग. 3/4 भाग पाण्याने भरून आहे. त्यातून 9 लिटर पाणी काढले. 9 लिटर पाणी काढले. आता तो 1/2 भरलेला आहे. म्हणजेच याच्यातून 9 लिटर वजा केल्यानंतर किती उरतात? 1/2. तर पूर्ण ड्रमची क्षमता किती? बघा मित्रो, 3/4 फायनली किती उरत आहे? 1/2. यालाच मी 2/4 करू का? 2 गुणून. ठीक आहे, म्हणजेच याचा अर्थ काय? पहिले 3/4 होते, त्यातून 9 लिटर पाणी बाहेर काढले, तर उरतात किती? 2/4. याचा अर्थ 4तला पहिले किती भाग होते? 3 भाग. आता 4तले 2च भाग, म्हणजे 4तला 1 भाग म्हणजे किती? 9 लिटर. म्हणजे टोटल 4 भाग म्हणजे किती होतील? 9 चूक 36. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15 जर 3, 5, 6, y, x या संख्येला 90ने पूर्ण भाग जात असेल तर x वजा y किती असणार? म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय काढायचं आहे? y आणि x ची किंमत, नंतर त्याची वजाबाकी करू. बघा या पूर्ण संख्येला 90ने भाग जाते म्हणजे. बघा 90ने भाग जाण्यासाठी 9 वर इथे 0 आहे, तर इथे पण शेवटी एकच ठिकाणी 0च असायला पाहिजे. म्हणजेच x बरोबर 0 म्हणजे 0. ठीक आहे, इथं 0 असेल तेव्हाच ते 90ने भाग जाईल ना, कारण की इथं 0 असल्यामुळे. ठीक आहे, इथं 0 नसताना 90 भाग जाणारच नाही, म्हणजे x ची व्हॅल्यू 0. y ची व्हॅल्यू काढू. चला इथे x च्या ठिकाणी मी 0 करू. आता हां, y ची व्हॅल्यू काढायची आहे. बघा हा 0 आणि हा 0 कटणार, 9ने भाग देऊ सरळ सरळ. बघा 9 त्रिक
27 किती उरणार? 8 आणि हे 6. ठीक आहे. 9 9 81. याची वजाबाकी केली तर उरतात किती? 5. 5 वाय. आता 0 तर कटलेला आहे. 5 नंतर वायच्या ठिकाणी कोणती संख्या असायला पाहिजे जेणेकरून 9 पूर्ण भाग जाईल? बघा, 9 सक 54. इथे वायच्या ठिकाणी जर 4 असते तर 9 पूर्ण भाग गेला असता. 9 सक 54. ठीक आहे, 54 आले असते. म्हणजेच वाय बरोबर किती आलं आपलं? वाय बरोबर आलं 4. आता आपल्याला विचारलं आहे एक्स वजा वाय किती? तर एक्स आला आहे 0 आणि वाय आला आहे मित्रो वजा वाय आला आहे 4. म्हणजे एक्स वजा 4 उत्तर होईल वजा 4. वजा 4 ही किंमत पर्यायामध्ये नाही, आपण याला वजा करू शकतो. ठीक आहे, पण उत्तर काय? वजा 4. पर्याय क्रमांक 3 वजा 4. चला मित्र, होईल आजचे 15 क्वेश्चन आपले इथे संपतात. व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर जाता व्हिडिओला लाईक करा. काही जर तुम्हाला सजेशन द्यायचे असेल तर तुम्ही कमेंट्स पण करू शकता. कमेंट्स किंवा लाईक करायला पैसे नाही लागत मित्रो. ठीक आहे, चला इथेच थांबा मित्रो. थँक्यू सो मच.